नमस्कार. आज आपण आहोत इंद्रधनु विलेजमध्ये. इंद्रधनु विलेज आता हा आपला प्रकल्प पूर्णत्वास येऊन ठेपलेला आहे. जवळजवळ 90% जास्त इकडचं काम झालेलं आहे. आता फक्त रस्त्याचं काम बाकी आहे. ते रस्त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये रस्त्याचं काम संपूर्ण होऊन जाईल. बाकी क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जंगल गार्डन, कॅफेटेरिया ह्या सगळ्या गोष्टी आपल्या रेडी झालेल्या आहेत. खास करून ह्या प्रोजेक्टमध्ये 52 बंगले आहेत. या 52 बंगल्यांपैकी आता 49 बंगले हे सोल्ड आउट आहेत आणि 40 पेक्षा जास्त बंगल्यांचं पोझिशन देखील झालेलं आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत 2 BHK रेडी टू मूव्ह इन 2 BHK चा वॉक अराउंड. असा बंगला जो इमिजिएटली तुम्हाला पोझिशनसाठी अवेलेबल आहे. आणि या बंगल्याचं खासियत असं आहे, एक तर 990 स्क्वेअर फीटचा ग्राउंड प्लस 1 चा मोठा बंगला आहे विथ मॅसिव्ह टेरेस. आणि सगळ्यात युनिक पॉइंट असा आहे त्याचा असलेली प्लॉट साईज अत्यंत प्रशस्त 4850 अशी या बंगल्याची असलेली प्लॉट साईज. तर चला तर हा बंगला बघूया, जो रेडी टू मूव्ह इन मध्ये इमिजिएटली अवेलेबल आहे. तर हा आपला तो बंगला जो रेडी टू मूव्ह इन मध्ये आहे. G+1 चं स्ट्रक्चर आहे. 990 स्क्वेअर फीटचा G+1 चा बंगला आहे. आणि बघा की तुम्ही केवढा मोठा प्रशस्त याचा प्लॉट आहे. जवळजवळ 4850 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त त्याचा प्लॉट साईज आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो तुम्ही संपूर्ण भाग बघताय हा पार्किंगचा भाग आहे. 2 गाड्या आरामात पार्क होतील एवढं मोठं हे पार्किंग आहे. आणि त्याचबरोबर हा सगळा फ्रंट साइड जो आहे हा गार्डन आहे, जे ऑलरेडी डेव्हलप्ड आहे. सिंगापुरी नारळ, आंबा अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की प्रत्येक झाडाला इथे ठिबक सिंचन केलेलं आहे. तुम्ही बघितलं तर प्रत्येक झाडाच्या इकडे नोझल आहे, जिकडे ड्रिप इरिगेशन सिस्टीम ही संपूर्ण गार्डन मध्ये प्लॅन केलेली आहे, जी प्रत्येक झाडासाठी आहे. म्हणजे तुम्हाला मॅन्युअली पाणी घालायची गरजच नाहीये. ओके, डायरेक्ट बटन चालू केलं की पूर्ण ड्रिप इरिगेशनने अख्ख्या गार्डनला पाणी जातं. आता इकडे बघितलं तर ही संपूर्ण बंगल्याची साईड स्पेस आहे. आता ही साईड स्पेस पण बघा केवढी मॅसिव्ह आहे. म्हणजे 2 बंगल्यांमधलं जे अंतर तुम्ही इथे बघू शकता की केवढं एकमेकांपासून लांब आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये किंवा गर्दी अशी नाहीये. प्रॉपर बंगल्यांमध्ये व्यवस्थित इथे अंतर आहे. आता या ठिकाणी तुमचं फुलझाडांचं सगळं हे गार्डन आहे. इथे सुद्धा ड्रिप इरिगेशन सिस्टीम सगळी ही केलेली आहे. तर आता आपण आपला बंगला बघूया आतमधून तो कसा केलेला आहे ते. आता बंगल्याच्या आत जायच्या आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंगल्याच्या समोरचं असलेलं हे तुळशी वृंदावन, जे आपल्या घरात तुळशी वृंदावनाला खूप मोठं स्थान आहे. आणि प्रत्येक बंगल्यामध्ये आम्ही हे तुळशी वृंदावन देतो. ते सुद्धा या तुळशी वृंदावनाच्या आत सुद्धा ड्रिप इरिगेशन सिस्टीम असते. तर आता आपण आपला ऍक्च्युअल बंगला बघूया या. तर हा आपला वरांडा आहे. स्पेशियस वरांडा आहे एकदम. इथे वरती 2 हुक्स दिलेले आहेत तुम्हाला झोपाळा लावण्यासाठी. प्लस इथे एक लाईट दिलेला आहे. आणि बाहेर सुद्धा तुम्हाला एक चार्जिंग पॉईंट आहे. ते खूप छान झोपाळा लावून इथे बसलात की प्रचंड हवा आहे. बघू शकता तुम्ही गार्डन मध्ये किती हवा आहे. मजा येईल तुम्हाला वेगळी. तर आता आपण आतमधून आपला बंगला बघूया. आता हा जे आपलं मेन डोर आहे, हे मेन डोर नॉर्थ फेसिंग आहे. म्हणजे बाहेरून जेव्हा तुम्ही म्हणजे बाहेर जेव्हा एक्झिट करता त्याला नॉर्थ फेसिंग ही जी कुबेराची दिशा आहे अत्यंत चांगली दिशा समजली जाते. आणि हा आपला आता संपूर्ण इकडचा आतमधला एरिया. इथे तुम्ही बघितलं तर हॉल आणि किचन हे असं एकच केलेलं आहे. मोठीच्या मोठी एक स्पेस आहे. लाईव्ह किचनचा हा एक वेगळा, ओपन किचनचा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे, प्रीमियम कॉन्सेप्ट आहे. हा पूर्ण हॉलचा एरिया, ज्याच्यामध्ये 3 सीटरचा हा सोफा आहे. 2 पफीज आहेत तुम्हाला इकडे. आणि ज्या गोष्टी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघताय त्या सगळ्या गोष्टींसकटच तुम्हाला हा बंगला इथे मिळणार आहे. 32 इंचाचा स्मार्ट LED आहे. टीव्ही युनिट आहे. बरं, हे फर्निचर सुद्धा संपूर्ण आमच्या फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं. प्रॉमक्राफ्ट नावाची जी आमची फॅक्टरी आहे, गेल्या 30 वर्षापासून फर्निचर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक अग्रगण्य फॅक्टरी आहे. संपूर्ण भारतभर आमचं त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन होतं फर्निचरचं. तर तेच फर्निचर सगळं इथे वापरलेलं आहे. संपूर्ण इटालियन जर्मन मशीन्सवरती हे सगळं काम होतं.
त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला एकदम हायेस्ट लेवलचं प्रिसिजन बघायला मिळेल. तर हे टीव्ही युनिट जे मॉड्युलर पद्धतीमध्ये आहे. त्याचबरोबर हा संपूर्ण हॉलचा एरिया. इथे बघितलं तर हा स्टेअरकेसच्या खालचा जो एरिया आहे तिथे आपण आता एक वॉशिंग मशीन दिलेला आहे. त्याचबरोबर हा क्लॉथ ड्राईंग स्टँड सुद्धा आपण ठेवलेला आहे. संपूर्ण बंगल्याला इन्व्हर्टर बॅकअप आहे. त्याचा जो बॅटरी आहे ती इथे ठेवलेली आहे. 7 ते 8 तासांचा तुम्हाला बॅकअप मिळतो. हे संपूर्ण किचन एरिया. आता हा जो किचन एरिया हॉलमध्ये मर्ज केलेला आहे त्यामुळे तुम्हाला मोठं स्पेस मिळते आणि क्रॉस व्हेंटिलेशन पण तुम्ही बघितलं. ही एक इथे विंडो आहे, इथे एक विंडो आहे आणि इथे मेन डोअर आहे. त्याचबरोबर हे किचनला बाहेर जाण्यासाठी हे सुद्धा एक्झिट डोअर आहे. त्यामुळे तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन हे खूप चांगल्या प्रकारचं आहे. खूप छान हवा आणि प्रकाश तुम्हाला इथे येते. इकडे बघितलं तर ह्या स्टेअरकेसच्या इथे पण 2 मोठ्या व्हर्टिकल विंडोज आहेत. सो तिथून सुद्धा तुम्हाला हवा आणि लाईट हा खूप चांगला पास होतो. आता हे जे किचन प्लॅटफॉर्म आहे हा 8 फुटाचा स्ट्रेट प्लॅटफॉर्म आहे. हा सुद्धा मॉड्युलर प्लॅटफॉर्म आहे. हे संपूर्ण जे ड्रॉवर्स आहेत हे आत्ताच्या ज्या नवीन ट्रेंडनुसार जे टँडम ड्रॉवर्स म्हणतात, म्हणजे कुठेही तुम्हाला बास्केट्स नाही आहेत, तर हे सगळं सॉफ्ट क्लोजिंग मेथडवरती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे हा टी सेट सुद्धा असा दिलेला आहे. टी सेट आहे, डिनर सेटच्या सेटमधले बाउल्स आहेत. त्यानंतर इकडे हे सगळे प्लेट्स आहेत, ब्रेकफास्ट प्लेट्स, लंच डिनर प्लेट्स, या सगळ्या इकडे दिलेल्या आहेत. इथे हे 3 प्लेन ड्रॉवर आहेत. त्याच्यात बाटल्या पण दिल्या आहेत, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि इथे हे सगळं स्पूनसाठीची ही ॲक्सेसरी दिलेली आहे. त्याच्यात तुम्ही स्पून्स वगैरे ठेवू शकता. हा इंडक्शन हॉट प्लेट आहे. तुम्ही कधीही यूज करू शकता, इमर्जन्सीमध्ये यूज करू शकता. सिंक सुद्धा मोठा आहे. पाण्याचा सुद्धा फ्लो व्यवस्थित तुम्हाला इथे मिळतो. हा फ्रीज आहे, 170 लिटरचा हायरचा फ्रीज आहे, चांगल्या क्वालिटीचा फ्रीज आहे. इकडे बघितलं तर हे एक कॉमन वॉशरूम आहे. त्याच्यात तुम्हाला एक गिझर दिलेला आहे, बादली सुद्धा आहे आणि वेस्टर्न कमोड देखील तुम्हाला इथे आहे आणि मोठं बाथरूम आहे. आता हा जो एक्झिट डोअर आहे, या एक्झिट डोअरनी तुम्ही बॅक गार्डन मध्ये येता बंगल्याच्या. इथे बघितलं तर प्रचंड अशी मोठी बॅक स्पेस तुम्हाला आहे. आम्ही तर ऑलरेडी जवळजवळ 30-35 झाडं दिलेली आहेत. प्लस तुम्ही इथे तुम्हाला पाहिजे त्या तुमच्या फळझाडांचं किंवा फुलझाडांचं इथे सगळं तुम्ही प्लांटेशन करू शकता, भाज्यांचं प्लांटेशन करू शकता. भरपूर जागा तुम्हाला इकडे ही आहे. तर हा आपला मास्टर बेडरूमचा एरिया, मोठा एरिया आहे मास्टर बेडरूमचा. क्वीन साईजचा बेड आहे विथ ही मॅट्रेस आहे, विथ पिलोज, बेडशीट्स, पिलो कवर्स या सकटच तुम्हाला ही मॅट्रेस आहे. 2 मोठ्या विंडोज आहेत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी. ही एक विंडो आहे प्लस ही एक विंडो आहे. विंडोजला सुद्धा आपण इथे हे मॉस्किटो नेट लावलेलं आहे आणि इथे हवा आणि उजेड हा खूपच चांगल्या प्रकारे इथे वाहतो. बेडच्या बॅकला सुद्धा एक विंडो आहे. इकडे ड्रेसिंग टेबल बेडच्या साईडला आणि साईड टेबल विथ स्टोरेज हे असं इकडे आपण दिलेलं आहे. प्लस इथे सुद्धा तुम्हाला एक अटॅच वॉशरूम आहे. वेस्टर्न कमोड सकट तुम्हाला इथे हे अटॅच वॉशरूम दिलेलं आहे. ही आपली स्टेअरकेस ग्रॅनाइटमध्ये सगळी स्टेअरकेस केली. एमएसचं सगळं रेलिंग आहे. याच्या 2 व्हर्टिकल विंडोज आहेत, या ओपनेबल अशा विंडोज आहेत. इथून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा लाईट आणि हवा येते, जेणेकरून तुम्हाला हॉलमध्ये सुद्धा त्याचं इकडचं सुद्धा व्हेंटिलेशन खूप चांगलं मिळतं. आता ही आपली मेन वरची बेडरूम. खूप मोठी प्रशस्त अशी बेडरूम आहे. जवळजवळ 15x10 ही मोठी बेडरूम आहे. याच्यात तुम्ही बघितलं तर मॅसिव्ह अशी जागा आहे. इथे हा तुमचा बेड विथ मॅट्रेस, पिलोज, बेडशीट्स, ड्रेसिंग टेबल. इथे सुद्धा एक अटॅच वॉशरूम दिलेलं आहे. हे सुद्धा WC वॉशरूम आहे. सगळे WCचेच आहेत वॉशरूम. डोअर मॅट्स पण प्रत्येक घराच्या बाहेर डोअर मॅट्स दिलेले आहेत. आणि सगळ्यात युनिक पॉईंट आपला हा टेरेसचा. तर टेरेसवर जायच्या आधी इकडे तुम्ही बघितलं तर ही खूपच मोठी स्पेस आहे. बेड वॉर्डरोब ठेवल्यानंतर सुद्धा, गाद्या घातल्यानंतर सुद्धा जवळजवळ 4 ते 5 माणसं आरामात झोपू शकतात. आणि आता हा आपला टेरेस, मोठं फ्रेंच विंडो आहे ही. आणि या फ्रेंच विंडोमधनं आपण टेरेसमध्ये येतो. तर बेडवरनं तुम्हाला हा डायरेक्ट सगळा टेरेसचा एक अँगल दिसतो, पॅनोरामिक व्ह्यू दिसतो. आणि हा एक मोठाच्या मोठा आपला टेरेस आहे. इथून पूर्ण मोठा टेरेस आहे. इथे एक पाण्याचा आउटलेट दिलेला आहे. पावसाचं पाणी इथे तुम्हाला कुठेही साठणार नाही, सगळं इथून ड्रेन होऊन जाईल. आणि हा जो संपूर्ण नजारा तुम्ही बघता, हा संपूर्ण आपला प्रकल्प जवळजवळ आता 40 बंगल्यांपेक्षा जास्त बंगल्यांचं इकडे पोझिशन हे झालेलं आहे. खूप ओपननेस असं आहे, कुठेही तुम्हाला अडचण अशी दिसणार नाही, गर्दी दिसणार नाही. खूप सुंदर आर्किटेक्चर आहे. सगळं तुम्ही थीम बघितली ती ही एक कलरफुल थीम आहे. इंद्रधनु म्हणजे इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणे सगळा हा प्रकल्प नटलेला आहे. जी सप्तरंगांची थीम होती प्रकल्पाची
ती सगळी तुम्हाला इथे प्रकल्पाची थीम इथे दिसते. आता ह्याच्यात तुम्ही बघितलं तर हे संपूर्ण जे बांधकाम आहे बंगल्यांचं किंवा ह्या सगळ्या बंगल्यांची इकडची जी बांधकामं आहेत ही RCC M200 ग्रेड कॉन्क्रीट म्हणजे अर्थक्वेक रेजिस्टन्स सगळी स्ट्रक्चर्स तुम्हाला होतात. स्ट्रक्चरल वॉरंटी सुद्धा तुम्हाला असते. प्लस सगळं स्लोपिंग स्लॅबमध्ये आहे आणि स्लॅबच्या वरती ही सगळी अशी कौलं ही टाकली जातात. त्यामुळे तुम्हाला हिट रिफ्लेक्शन टेक्नॉलॉजी खूप चांगली मिळते. बाहेरच्या पेक्षा घरातलं जे टेम्परेचर आहे हे 5 ते 6 डिग्री कमी राहतं. आता ऑलरेडी इथे सगळे अमेनिटीजचं काम झालेलं आहे. आता रस्त्याचं काम चालू आहे. इकडच्या रस्त्याचं आम्ही त्या साईडने काम सुरू पण केलेलं आहे. पुढच्या 2 महिन्यात सगळा रस्ता पूर्ण होऊन जाईल. कॉन्क्रीटमध्ये सगळा रस्ता होतोय. स्ट्रीट लाईट्स सगळे ऑपरेटेड आहेत. भरपूर स्ट्रीट लाईट्स लावलेले आहेत. स्विमिंग पूल आपला लाईव्ह झालेला आहे. क्लब हाऊस आपला लाईव्ह झालेला आहे. क्लब हाऊसमध्ये कॅरम, चेस, टेबल टेनिस अशा वेगवेगळ्या प्रकारचे इंडोर गेम्स सुद्धा आहेत. एक छोटा कॅफेटेरिया सुद्धा तुमचा इथे दिलेला आहे. या बंगल्याची अजून एक खासियत अशी आहे की ह्याला असलेलं न्यूमरोलॉजिकल महत्त्व. म्हणजेच आता ह्या बंगल्याचा प्लॉट नंबर आहे B99 म्हणजे बंगल्याचा नंबर प्लॉटचा नंबर आहे B99. म्हणजेच काय 9 + 9 18 1 आणि 8 = 9 जो पूर्ण डिजिट नंबर त्याला आपण म्हणतो त्याला खूप मोठं महत्त्व आहे न्यूमरोलॉजीमध्ये असा 9 नंबर. तसंच या बंगल्याला देखील कन्स्ट्रक्शनची जी साईज आहे ती सुद्धा आहे 990 स्क्वेअर फीटची. म्हणजे 9 + 9 + 0 परत एकदा 18 आणि 1 आणि 8 9 म्हणजे प्लॉटचा नंबर देखील 9 आणि बंगलो कन्स्ट्रक्शनची साईज देखील तुमची टोटलमध्ये 9 होते. म्हणजे हा खूप मोठा योगायोग असतो. असा योगायोग चुकवू नका. नक्की या बंगल्यासाठीचा विचार पक्का करा. सो ओव्हरऑल हा आपला प्रकल्प आहे 52 बंगल्यांचा. त्यातले 49 सोल्ड आउट आहेत. हा रेडी टू मूव्ह मध्ये एक अवेलेबल आहे. लवकर या, लवकर व्हिजिट करा. इंद्रधनुमध्ये या. 2 BHK बंगला 4850 स्क्वेअर फीटचा प्लॉट फक्त 89 लाखामध्ये तुम्हाला देतोय. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फुल्ली फर्निश विथ 5 वर्षाचा कॉम्प्लिमेंटरी मेंटेनन्स, ज्याच्यामध्ये आठवड्यातून 2दा तुमचा बंगला आतून सगळा क्लीन केला जातो. ड्राय मॉपिंग, वेट मॉपिंग असेल, वॉशरूमचं आणि टॉयलेटचं क्लिनिंग असेल, संपूर्ण गार्डनला खत पाणी असेल, कटिंग असेल, ट्रिमिंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी 5 वर्ष तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी असतात. तर हे सगळं जे पॅकेज आपलं आहे हे 89 lakhs पर्यंत जातं. GSTचा बेनिफिट तुम्हाला या स्ट्रक्चरला मिळतो कारण की ऑलरेडी OC अप्लाइड आहे या स्ट्रक्चरला. तर लवकरात लवकर या. दापोलीमध्ये या, कोकणामध्ये या. इंद्रधनु विलेजमध्ये आपलं घर आजच बुक करा.